झालं इथं आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी महिला असतील काही तरुण असतील यांच्यावर मारहाण केली, ते अजूनही रुग्णालयात ॲडमिट आहे. काय वाटते एकूण या सगळ्या एकंदरीत माझं म्हणणं असं आहे, म्हणून मी मगाशी म्हटलं ना की हा कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे याच्यामध्ये. आता आता इमिजिएटली वरचे अधिकारी काही बोलतील का असं मला वाटत नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ही जर अनकोऑर्डिनेटेड असेल तर मी म्हणेन ही फार मोठी गंभीर बाब आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला याबद्दलही काय वाटते एकूण आपल्याला? ते माझं म्हणणं असं आहे की इथल्या असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये मीच IGN SP म्हणालो होतो की यांचे जे पोस्टमॉर्टम आहे हे अशा मेडिकल कॉलेजमध्ये झालं पाहिजे की ज्यांच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे. आणि औरंगाबादमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे, अत्यंत चांगलं फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे. आणि तिथे मग त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं त्या ठिकाणी ठरलं. कोर्टाला सुद्धा त्या पद्धतीने असं अर्ज काढला, पण तो प्रेस करण्याची गरज पडली नाही, कारण का ॲडमिनिस्ट्रेशनने ते असताना मान्य केलं अशी परिस्थिती आहे. आणि तिथे असणारं लक्षात आलेलं आहे की मल्टिपल इंजरीज आहेत. ते म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की आपल्या इथे पोस्टमॉर्टम म्हटलं की विस्कारा काढून घेतला की लोकांना असं वाटतं नाही नाही आता सगळं बरं होणार. लोकांच्या माहितीसाठी असताना सांगतो की पोस्टमॉर्टम हे 2 पद्धतीचं आहे. एक फॉरेन्सिक डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असताना पोस्टमॉर्टम करतं. पॅथॉलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड ॲनालिसिस करून पॉयझन आहे की नाही, अमुक आहे की नाही हे त्याच्यामध्ये असणारं सांगतात. परंतु आता जे असणारं सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म बाबी ह्या आलेल्या आहेत. त्याच्या नर्व्स कशा होत्या, त्याचे मसल्स कसे होते, त्याचे बोन्स कसे होते, त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे. मी शासनाला असं हे म्हणतो आहे की त्याच्यामध्ये आपल्या इथे असणारा जिवंत माणसाला महत्त्व असतं पण मेलेल्या माणसाला महत्त्व नाही. तेव्हा MRI आणि CT स्कॅन हे जसं जिवंत माणसाचं मशीन आपण ठेवतो तसं ही जी ॲक्सिडेंटल डेथ आहेत या ॲक्सिडेंटल डेथच्या माणसाला सुद्धा MRI आणि CT स्कॅन हे जर मशीनमधून केलं तर तुमच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट जरी नसेल तरी तुम्हाला असं त्याला इंजुरीज काय काय आहेत आणि त्याचं कॉज ऑफ डेथ हे तुम्हाला असं तिथे इस्टॅब्लिश होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शासनाला मी असं ते करणार आहोत की पोस्टमॉर्टमचे नियम जे आहेत त्याच्यामध्ये नुसतं पॅथॉलॉजिकल नाही तर असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या ह्याच्यामार्फत सुद्धा त्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे ते चेक. आज मला वाटतं सूर्यवंशीचं फॉरेन्सिक झाल्यामुळे त्याचं कॉज ऑफ डेथ तिथे इस्टॅब्लिश झालं अशी परिस्थिती आहे. सर बाळासाहेब परवाच्या दिवशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले इथं आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की जे गुन्हे आहेत ते गुन्हे वापस घेण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना बोललेलो बी आहे आणि बोलणारही आहे. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये असं विधान केलं की हिंसा करणारे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामधले आरोपींना आम्ही अजिबात माफी देणार नाही. केंद्रीय मंत्र्यांचं स्टेटमेंट सिरियस नाही का असं वाटतं तुम्हाला? नो कमेंट्स. सर घटनेनंतर आतापर्यंत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. एक व्हिडिओ काल असं समाज माध्यमात व्हायरल झाले की त्यात एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केली जाते. म्हणजे अमानुष तो व्हिडिओ ह्याच परिसरातला आहे. एकच व्यक्ती होता त्याला बेदम मारहाण झाली. अशा पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी जे मास्क लावलेले होते ते पोलीस कर्मचारी होते की इतर कोणी होते असं सुद्धा संशय व्यक्त केला जातो.
ते इथे नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणालो ना की बेसिकली 5 तासाच्या आतमध्ये कॉमिंग ऑपरेशन जी आहे ही ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस अनगायडेड मिसाईल ज्याला आपण म्हणतो तसं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या व्यवस्थेमध्ये काही सिस्टम आली आहे का ही, आणि म्हणून मगाशी मी म्हणालो की मी अधिकाऱ्यांशी बोलल्याशिवाय माझं मत त्या संदर्भातलं मी मांडणार नाही. पुढची दिशा सर काय असणार आहे? आपण आता सर्व वकील बांधवांची नाही, मी आत्ता असताना जे आहे त्याच्यामध्ये की एक तर ज्यांची घरं फोडण्यात आलेली आहेत पोलिसांमार्फत, पोलिसाला कोणाचंही घर फोडण्याचा अधिकार नाही आहे एक भाग, त्याच्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करण्यात यावी. दुसरं जे आहे पुतळ्याच्या अवतीभोवती जी लाठीचार्ज झाली ती जस्टिफायबल करता येते, कारण का तुम्हाला मॉब पसरवायचा होता, ते वाढवायचं नव्हतं म्हणून आहे. पण 1 किलोमीटरच्या बाहेर तुम्ही जे एकेकाला गाठून जे असताना मारलेलं आहे आणि अमानुष मारलेला आहे, हा तो पोलीस आहे की पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे, याची असताना आम्ही ती चौकशी करायला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि पोलिसाला सामान्य माणसाला, म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा दंगलीच्या 1 किलोमीटर बाहेर आहे, त्याला तुम्हाला असणारा मारण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही. त्याच्यामुळे